नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीज, अर्थातच मधुमेहापासून मुक्ती. आणि विषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेह तज्ज्ञ म्हणजेच डायबेटॉलॉजिस्ट असणारे डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर आपले सर्व ओळख करून देतोय डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. विशेष करून मधुमेहावरती केलेले त्यांना संशोधनाबद्दल विशेष करून पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांचे शोध निबंध आज जागतिक स्तरावरती प्रसिद्ध पावलेले आहेत की कशा रीतीने आपल्याला मधुमेहापासून कायमची मुक्ती मिळवता येईल आणि मधुमेहाच्या अनुषंगाने असणारे विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स. डायबिटीस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हाय ब्लड प्रेशर येतं, उच्च रक्तदाब ज्याला म्हटलं जातं, किंवा हृदयविकार येतो. त्याच अनुषंगाने लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी सारखा आजार येतो किंवा डायबिटीसची विविध कॉम्प्लिकेशन ज्याच्यामध्ये किडनी विकार आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, डायबेटिक न्यूरोपॅथी आहे. ह्या सर्व स्वरूपाच्या आजारांवरती मात करण्यासाठी खास करून डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सरांनी फ्रीडम फ्रॉम डायबिटीज ही संकल्पना सुरू एका क्लिनिकद्वारे केली. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 14,000हून अधिक मधुमेही रुग्ण हे कायमस्वरूपी डायबिटीसपासून मुक्त झालेले आहेत, कायमस्वरूपी गोळ्या इन्सुलिनपासून मुक्त झालेले आहेत. आणि ह्याची दखल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेतली गेलेली आहे. एवढंच नव्हे तर लाखो रुग्णांनी ह्या क्लिनिकचा फायदा घेतलेला आहेच. पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून की सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर प्रमोद त्रिपाठी आज केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कार्यरत आहेत. विशेष करून फ्रीडम फ्रॉम डायबिटीज क्लिनिक जे पुणे या ठिकाणी आहे, पण या व्यतिरिक्त आपल्याला ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे सर्व मधुमेही रुग्णांसाठी. त्यामुळे जगभरातले रुग्ण हे आज फ्रीडम फ्रॉम डायबिटीज या चळवळीशी जोडले गेलेले आहेत. आपण संपर्कासाठी त्यांचे स्क्रीनवरती नंबरही बघतात. आपल्याला जर का मधुमेह मुक्त जीवन जगायचं असेल, आपल्याला डायबिटीसवरती मात करायची असेल, त्याची असणारी विविध कॉम्प्लिकेशन दूर करायची असतील आणि विशेष करून गोळ्या इन्सुलिनपासून मुक्ती हवी असेल तर जरूर आपण फ्रीडम फ्रॉम डायबिटीस या चळवळीची कास धरा. त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मधुमेह म्हटलं की आपल्या अर्थातच डोळ्यासमोर गोळ्या इन्सुलिन ह्या गोष्टी येतातच, पण कोणतेही औषध न घेता विदाऊट साईड इफेक्ट आपण आता ह्या डायबिटीसवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे. अर्थातच ते कसं आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार. पण तत्पूर्वी सर, आपण आता नुकतीच 10 वर्ष पूर्ण केलीत फ्रीडम फ्रॉम डायबिटीस या चळवळीची आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की जगभरातून शुभेच्छा आपल्याला येत आहेत. सर्वप्रथम ह्या सेलिब्रेशन विषयी आम्हाला थोडंसं सांगा, काय सांगता येईल? तर 10 वर्ष झाली आहेत आता कार्य करत. बरेचसे TV शोज झालेले आहेत. 14,000 लोक मुक्त आहेत. 4 लाख किलो वजन कमी झालं लोकांचं. 2,300 लोकांचं कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. 1000पेक्षा जास्त लोकांच्या BPच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. आणि एक 10 वर्ष 3 फेब्रुवारी 2013ला जे काम सुरू केलं होतं त्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही एकत्र केलं त्या सगळ्या डॉक्टरांना जे आमच्याशी जोडलेले आहेत आणि त्यांनी 500 किंवा 1000पेक्षा जास्त मधुमेहींना मुक्त केलेलं आहे. त्याबरोबर डाएट एक्सपर्ट, एक्सरसाइज एक्सपर्ट, सायकॉलॉजिस्ट सगळ्यांना गोळा करून एक छान कार्यक्रम केला होता ज्याच्यामध्ये दीदी कृष्णकुमारीजी ज्या आपल्या साधू वासवानी मिशनच्या नवीन चेअरपर्सन आहेत त्या आल्या. त्यांनी आम्हाला छान ध्यान केलं, आशीर्वाद दिले. आणि डॉक्टर रॉय टेलर हे जे लंडनचे मेन डायबिटीज रिव्हर्सल तज्ज्ञ आहेत त्यांनी, त्याच्यानंतर US वॉशिंग्टनचे डॉक्टर नील बर्नार्ड जे पण डायबिटिक्स रिव्हर्सलमध्ये आहेत, आणि असेच इंडियातले आणि अब्रॉडमधले परदेशातले डॉक्टर्स, पॉलिटिशियन्स, CEOs, CXOs, स्पिरिच्युअल लीडर्स सगळ्यांनी आशीर्वाद दिले की खूप छान काम करताय, अजून खूप जोमाने काम करा. असं एक मस्तपैकी 10 वर्षाचा एक कार्यक्रम. येस, आणि ह्या अनुषंगानेच मला जरूर सांगायचं वाटतं की आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी गृहमंत्री, आपले लोकप्रिय नेते माननीय सुशील कुमार शिंदेजींनी सुद्धा फ्रीडम फ्रॉम डायबिटीज क्लिनिकला आणि डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती त्यांचं काय म्हणणं आहे. प्रमोद त्रिपाठी सातत्यानं प्रयत्न करून सांगतात की जे मी मार्ग दाखवले त्याप्रमाणे जर काम केलं तर डायबिटीसपासून त्यांची मुक्तता होईल. आणि तशा प्रकारचा अनुभव मलाही आलेला आहे. आज त्यांचे 10 वर्ष पूर्ण होत आहेत. मी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. येस, मला वाटतं हे एक होता एक
खरोखर माननीय सुशीलकुमार शिंदेजींनी आपलं मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिलेत. पण हे लाखो रुग्णांचं मला वाटतं मनोगत आहे की कशा रीतीने डायबिटीसवरती त्यांनी मात केलेली आहे, मधुमेहावरती मात केलेली आहे. आपल्यालाही जर का मधुमेह, गोळ्या, इन्सुलिनपासून मुक्ती हवी असेल, ओबेसिटी, डायबिटीसपासून मुक्ती हवी असेल, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोकसारखी समस्या, लठ्ठपणा विशेष करून ह्यावरती मात करायची असेल तर फक्त कॉल करा. पुढील नंबरवरती आपण जो संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात 7760 या नंबरवरती जरूर कॉल करा आणि मधुमेहमुक्त जीवन आनंदाने जगा. सर, अर्थातच ही जी संकल्पना आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीस, ह्याची सुरुवात कशी झाली? आपण वर्कशॉप्स घेता, काही वर्कशॉपचे पण आपण व्हिज्युअल्स बघूया ठिकाणी, पण ह्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत आपण पोहोचले आहात आजपर्यंत. गेल्या 10 वर्षाची काय एकंदरीतच वाटचाल होती, कशी ही संकल्पना होती, काय सांगता येईल? हे कार्य करण्याच्या आधी मी कॉर्पोरेट ट्रेनिंग करत होतो, मोठ्या मोठ्या कंपन्यात हेल्थ आणि स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्राम्स करत होतो. त्याच्या आधी ऑफकोर्स MBBS, BJ मेडिकल, MBA वगैरे वगैरे बरेच काही कार्यक्रम केले. इच्छा ही होती की लोकांची तब्येत छान व्हावी, तगडी व्हावी, आजारपणापासून लांब राहावं. आणि 2012-13च्या आसपास जाणवत होतं की मधुमेही बऱ्याच गोळ्या घेत आहेत, इन्शुलिन घेत आहेत आणि तरीसुद्धा तब्येत खालवत आहे, तब्येत सुधरत नाही आहे. कारण की 10 वर्ष झाले की मग डोळा आणि हार्ट आणि किडनी सगळेच त्यांच्या मागे लागतात इन टर्म्स ऑफ तक्रार करायला. तर मग त्यावेळेस डॉक्टर नील बर्नार्ड, डॉक्टर गॅब्रिएल कुझेन्स, डॉक्टर रॉय टेलर ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांची पुस्तकं रिलीज होत होती आणि डाएट संबंधी, व्यायाम संबंधी, स्ट्रेस संबंधी, मेडिटेशन संबंधी एक प्रकारची हेल्थची लाट पण होत होती. म्हटलं आपण पण त्याच्यामध्ये काहीतरी एक फूल नाही फुलाचं पाकळी पकडावी आणि काम करावं. आणि 3 फेब्रुवारी 2013ला पहिली बॅच आम्ही सुरू केली 10-12 लोकांबरोबर. त्या बॅचपैकी अजूनही एक मॅडम आहेत सविता हातोळणे, जे अजून फ्री आहेत तेव्हापासून. आणि मग हळूहळू कार्यक्रम वाढत गेले, शेकडोंमध्ये लोक यायला लागली. 2013च्या एंडमध्ये 2014-15मध्ये 300, 400, 500 लोक जमायला लागली. पूर्ण महाराष्ट्रभर 3दा मी परिक्रमा केल्या. जवळजवळ 25 ते 30 शहरांमध्ये मी फिरलो. आमच्या अख्ख्या टीमबरोबर 2 तासाचा कार्यक्रम केला. सगळ्यांचा उत्साह वाढाला. हे बघा, ही कारणं आहेत आणि असं आपण ठीक होऊ शकतो, असं आपण मधुमेहापासून मुक्त होऊ शकतो. आणि ते शिकता शिकता कळलं की एकदा बोलून सगळे नाही लगेच बरे होत. मग 3 महिन्याचा सपोर्ट दिला, 4 महिन्याचा सपोर्ट दिला आणि मग वर्षभराचा सपोर्ट द्यायला लागलो 2017-18 पासून. आणि तेव्हापासून प्रगती खूप झाली. कोविड येण्याच्या आधी बऱ्यापैकी ऑनलाईन केल्यामुळे कोविड होताच जवळजवळ 4-5पट काम वाढलं आमचं. आणि 90 देशातून लोक आमच्याशी जोडले. आणि आता सगळे जाणतातच 14,000 लोक मुक्त आहे, 4 लाख किलो वजन कमी झालं आहे आणि बऱ्याच लोकांना फायदा होत आहे. आणि ह्यामध्ये असंख्य रुग्ण असे आहेत की ज्यांना किडनी विकार होता, डोळ्यांचे आजार होते, कोलेस्ट्रॉल होतं, ह्या सगळ्यांना ह्याचा परिणाम मिळालेला आहे. आणि आपण त्यातल्याच एका रुग्णाचा आता मनोगत ऐकूया. माझी शुगर खूप हाय डोस घेऊन गोळ्यांचे सुद्धा 300च्या खाली येत नव्हती. सो माझ्या फिजिशियननी मला सांगितलं की तुला ते इन्शुलिन चालू करावं लागेल. सो प्रमोद त्रिपाठींबद्दल खूप वेळा ऐकलं होतं, पण मी इथपर्यंत कधी आलेले नव्हते. जेव्हा इन्शुलिनचं नाव काढलं तेव्हा म्हटलं की नाही, आता आपल्याला जायला लागेल. म्हणून मी FFDला जॉईन झाले. विदिन अ मंथ 28 दिवसात म्हणजे 13 जानेवारी 2017ला माझी पूर्णपणे गोळी बंद झाली. आज 3 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा माझी एकही गोळी चालू नाही आणि माझी शुगर खूपच कंट्रोलमध्ये राहते. एकंदरीतच ही जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये डायबिटीस होतो माणसाला आणि त्यानंतर गोळ्या, इन्सुलिन आणि त्याच्यामुळे वाढणारा लठ्ठपणा, म्हणजे डायबिटीसमध्ये लठ्ठपणा असतोच, पण त्यानंतर जे काही गोळ्या, इन्सुलिन दिल्या जातात त्याहीमुळे पुन्हा लठ्ठपणा वाढत जातो. दुष्टचक्र कुठेतरी भेदायचं असेल तर कशा रीतीने आपण एकंदरीतच मधुमेह रुग्णांची मॅनेजमेंट करता, कशा रीतीने आपल्याकडे आल्यानंतर त्यांची उपचार पद्धती ठरते, काय सांगता येईल? त्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो. आपण सगळं इन्शुलिन नामक संप्रेरक किंवा हॉर्मोन आपल्या शरीरात बनतं हे माहीतच आहे आणि काय काय लोकांना बाहेरून पण घ्यावं लागतं हेही माहीत आहे. इन्शुलिन रक्तातून साखर काढून पेशींमध्ये टाकतं हेही बऱ्याच लोकांना माहीत आहे. पण ह्याबरोबर एक गोष्ट जी माहिती नाही ती ही आहे की इन्शुलिन फक्त साखर पेशींमध्ये नाही टाकत, तर त्याच्या जोडीला पाणी आणि चरबी या तिन्ही गोष्टी टाकतं आणि ते एक प्रकारचं ग्रोथ हॉर्मोन आहे. ते ग्रोथ करतं. म्हणून मग जास्त ग्रोथ झाल्यामुळे, जास्त वाढ झाल्यामुळे आपलं चरबी वाढायला लागते. म्हणून जे इंजेक्शन घेतात त्यांचं पोट जास्त बाहेर यायला लागतं आणि असे विविध प्रकार वाढायला लागतात. तर आम्ही काय शिकलो 10 वर्षांमध्ये,
ही जे एक छोटंसं उदाहरण दिलं, असं जवळजवळ आपल्याला बरेच कारणं सखोल समजावे लागतात. त्याचं आम्ही प्रशिक्षण देत गेलो आणि खोलवर प्रशिक्षण देत गेलो. त्या जोडीला जेव्हा आपण प्रशिक्षण देतो किंवा ही 7 कारणं आहेत, त्याच्यावरती अशी मात करायला पाहिजे. चरबी फक्त एकच कारण आहे. त्या जोडीला ॲसिड आणि सूज पण फार महत्त्वाचं आहे. रक्ताभिसरण होत नाही आहे, ते पण नीट झालं पाहिजे. ताकद कमी पडते आहे, असं जेव्हा आपण प्रशिक्षण देत गेलो आणि मग लोकांनी काम सुरू केलं, तर मग सहायता वाढवत गेलो. सुरुवातीला फक्त डॉक्टर मदत करत होते, मग हळूहळू डाएट एक्सपर्ट, मग जाणवलं की लोक फक्त चालत आहेत 45 मिनिट आणि त्याच्यामुळे फायदा तर होत आहे, पण प्रतिकरण किंवा रिव्हर्सल नाही होत आहे. कारण काय, आहार बदलल्याने रिव्हर्सलची सुरुवात होते, पण अंत होत नाही. आणि नुसती जाडी कमी केल्यामुळे सर्वस्व होत नाही. आपल्याला थोडंसं स्नायू पण वाढवायला लागतात. हळूहळू थोडा तगडा घोडा बनावं लागतं. आणि अगर मनावरती काम केलं तर सर्वश्रेष्ठ, ते जरी क्लिष्ट असलं तरी ते अगर केलं तर खूप कल्याणकारी ठरतं. कारण का जवळजवळ 45% मधुमेही स्ट्रेस्ड असतात. त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं एन्झायटी किंवा डिप्रेशन असतं त्यांच्या शरीरामध्ये, मनामध्ये, आणि ते पण बाहेर काढणं फार गरजेचं असतं. तर आम्ही असं प्रशिक्षण, सहायता आणि प्रेरणा, मुक्तोत्सव म्हणा, मेडल्स म्हणा, सर्टिफिकेट्स म्हणा, क्लब्स म्हणा, आता जवळजवळ 14 देशात 87 क्लब्स आहेत. 25 देशात जवळजवळ 750 मेंटर्स आहेत. असं एकसंध काम केल्यामुळे मस्त काम झालं. ते मला वाटतं, आणि ह्याच कामाची पोचपावती अनेक रुग्णांनी दिलेली आहे. आपण बघूया आता एका रुग्णाचं मनोगत कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन झालेलं आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीजला भेट दिल्यानंतर. मला साधारणपणे 20 वर्षापासून डायबिटीस होता आणि 5 गोळ्या चालू होत्या. डॉक्टर याजनिक म्हणून जे आहेत KM हॉस्पिटलमधले, त्यांनी मला सांगितलं की यू फॉलो द डायबेटिक डाएट ऑफ डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. 20 वर्षाचा जो डायबिटीस होता त्याच्या गोळ्या अवघ्या 20 दिवसात बंद झाल्या आणि एकंदरीतच मला असं खूप एनर्जेटिक आणि छान फील व्हायला लागलं. येस, आपण हे जाणून घेतलं, बघितलं त्यांच्याकडनं कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीजला भेट दिल्यानंतर. मला वाटतं सर, असे अनेकविध असंख्य रुग्ण आहेत ज्यांच्या आयुष्यात हे परिवर्तन घडलेलं आहे आणि मला वाटतं एक कामाची पोचपावती आहे. आता 10 वर्ष आपली पूर्ण झालेली आहेतच. एकंदरीतच डायबिटीस म्हटलं की विविध कॉम्प्लिकेशन्स डोळ्यासमोर येतात, तर डायबिटीसच्या बरोबरीने ही कॉम्प्लिकेशन सुद्धा दूर होतात. सर्वप्रथम लठ्ठपणापासून सुरुवात करूया, कारण ते महत्त्वाचं आहे. काय सांगता येईल ओबेसिटीविषयी, काय सांगता येईल? ओबेसिटी आपण सगळे बघतच आहोत आणि कोविडनंतर, स्ट्रेसनंतर अजूनही ओबेसिटी वाढलेली आहे. तर ओव्हरऑल 10 वर्षात 4 लाख किलो वजन कमी केलेलं आहे आणि हजारो लोक आहेत ज्यांचं 15 किलोपेक्षा जास्त वजन कमी झालेलं आहे. आता 15 किलो ह्याच्यावरती मी का भर देत आहे, कारण का डॉक्टर रॉय टेलर म्हणतात की अगर ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी 15 किलो वजन कमी केलं किंवा 15% वजन कमी केलं तर त्यांना नक्कीच मधुमेहाचं रिव्हर्सल, डायबिटीज रिव्हर्सलमध्ये फायदा होतो. मागच्या वर्षी जवळजवळ 220 लोक 15 किलो वजन कमी केलेले आहेत. त्या जोडीला कोणी 30, कोणी 40, आणि एक फिजी आयलंडमध्ये आमचे पेशंट आहेत, त्यांनी 60 किलो वजन पण कमी केलेलं आहे. तर वजन कमी होऊ शकतं आणि मेन वजन कमी होण्यामध्ये मी हे बघतो की वजन कमी केलेलं टिकवणं फार महत्त्वाचं आहे. कारण काय 1 किंवा 2 किंवा 3 वर्षात ज्यांचं वजन कमी झालेलं आहे ते परत वाढणं हे खूप कॉमन असतं. कारण काही शरीर आणि मनाचा एक सेट पॉईंट असतो आणि तो सेट पॉईंट तोडणं आणि त्या तोडलेल्या सेट पॉईंटवरती मेंटेन करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर ते गमक व्यवस्थित टीमशी संपर्कात राहून आपण शिकावं लागतं आणि मग टप्प्याटप्प्याने मग ते व्यवस्थित होतं. येस, मला वाटतं, आणि जसं मी मगाशी म्हटलं, हजारो लाखो रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे. 14,000हून अधिक रुग्ण संपूर्णतः मधुमेहमुक्त झालेले आहेत. त्यांनी डायबिटीसवरती मात केलेली आहे. आपण त्यातल्याच एका रुग्णाचं मनोगत अजून ऐकूया, बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मैं भी डायबिटिक हो गई हूँ. मेरे बेटे ने मुझे बताया कि उसके फ्रेंड के माँ बाप फ्रीडम फ्रॉम डायबिटीज़ का कुछ कोर्स किया उन्होंने, तो मम्मा एक बार जाके देखो आप. और 4 हफ्तों में मेरा 64 यूनिट्स इंसुलिन पूरा बंद हो गया. मेरी डायबिटीज़ की पूरी दवाइयाँ बंद हो गई. उस दिन जब डॉक्टर प्रमोद सर से मिलने गई तो बोले ये आपका पुनर्जन्म है. येस, आपण हे बघितलं कशा रीतीने
त्यांच्याही आयुष्यात परिवर्तन घडलंय, एक पुनर्जन्म झालाय असं त्यांनी सांगितलं फ्रीडम फ्रॉम डायबिटीजला भेट दिल्यानंतर. अर्थातच हे जेव्हा परिवर्तन घडतं सर, तेव्हा कशा रीतीने टप्प्याटप्प्याने इन्सुलिन किंवा गोळ्या आपण बंद करता, त्यांचं मॉनिटरिंग कसं होतं, आणि खास करून मधुमेहाची जी इतर कॉम्प्लिकेशन आहेत ज्याच्यामध्ये किडनी प्रॉब्लेम आपल्याला प्रामुख्याने दिसतो किंवा डोळ्याचे प्रॉब्लेम, रेटिनोपॅथी दिसते, डायबेटिक फूट न्यूरोपॅथीसारखी समस्या असते, तर हेही आजार कमी होतात का, काय सांगता येईल? तर दोन गोष्टी मला इथं सांगणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे कुठलाही आहार किंवा कुठलाही व्यायाम सार्वजनिक नाही आहे आणि सार्वकालिक नाही आहे. ह्याचा अर्थ हाच की सगळ्या मधुमेहींवरती एकच आहार कधीही लागू होत नाही आणि कुठल्या एका व्यक्तीवरतीही सेम आहार आयुष्यभर किंवा व्यायाम आयुष्यभर लागू होत नाही. म्हणून महत्त्वाचं हे असतं पेशंटसाठी, रुग्णांसाठी, की त्यांनी सगळ्या मेडिकल टेस्ट कराव्या. त्याच्यामध्ये फास्टिंग इन्सुलिन, HSCRP, युरिन मायक्रोअल्ब्युमिन, किडनी, लिव्हर, लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल, हे सगळं मोजमापणी करावी आणि त्या हिशोबाने त्यांचं आहार आणि व्यायाम 3 टप्प्यामध्ये पहिल्या 3 महिन्यात आम्ही बदलतो. आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येकाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, वय कोणाचं 30 आहे, कोणाचं 70 आहे, तर त्या हिशोबाने बदलून त्यांना आहार व्यायाम दिला जातो. आणि टेस्ट करत आपण जेव्हा पुढे पुढे जातो तेव्हा आम्ही हे बघतो की आता आपल्याकडे 1485 असे रुग्ण आहेत ज्यांचं क्रिएटिनिन पुरुषांमध्ये 1च्या वरती आणि महिलांमध्ये 0.8च्या वरती, जे डेंजरस असतं ते नॉर्मल झालेलं आहे. 1485 किडनी पेशंट ज्यांचं डायलिसिस नव्हता. डायलिसिस बरं होणं खूप अवघड असतं, पण 1च्या वरती 2-3 क्रिएटिनिन असेल तर जवळजवळ 1500 असे डायबेटिक रुग्ण आहेत ज्यांना जबरदस्त फायदा झाला आहे. त्यांची 10-10 वर्ष, 15-15 वर्ष आयुष्याची वाढलेली आहेत. त्याच जोडीला फंडस एक्झामिनेशनवरती हे पण जाणवतं की माइल्ड टू मॉडरेट NPDR, नॉन प्रॉलिफरेटिव्ह, म्हणजे न पसरणारा जो रेटिनोपॅथी आहे तो सुधारतो. पायावरच्या जखमा लवकर भरून निघतात. पायामध्ये मुंग्या होत असतील, आग होत असेल तर ते पूर्णपणे बरं होतं. तर हे सगळं न्यूरोपॅथी म्हणा किंवा नेफ्रोपॅथी, किडनीचे प्रॉब्लेम म्हणा, हार्टचे ब्लॉकेजेस पण आम्ही बघतो. अगर कॅल्सिफाईड नसतील तर त्याच्यामध्ये पण ते कमी होतात. किंवा गेलेले पण एक पेशंट आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं आहेत का टक्कर म्हणून 50% हार्ट ब्लॉक बरे झालेले आहेत. पण मेन काम आपण जेव्हा डायबिटीजवरती करतो तेव्हा पूर्ण शरीरावरतीच करावं लागतं आणि मनावरती पण करावं लागतं. आणि मग एकंदरच पूर्ण शरीर आणि मन उत्साहित, प्रफुल्लित, यंग, फिट, स्ट्रॉंग व्हायला लागतं. येस, आणि अशाच एका प्रफुल्लित झालेल्या रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया आता, कशा रीतीने त्यांनी मधुमेहावरती मात केलेली आहे. बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. My doctor was shocked to find out my fasting sugar level, which was 515, and my HbA1c level was 11.5. I attended an open session by Dr. Pramod Tripathi. It was actually an eye-opener for me. I immediately went ahead and enrolled for this one-year program. After attending the session, I got convinced that diabetes can be reversed. Within 10 days of joining the course, मेरी diabetes की दवाइयाँ बंद हो गई. And within about 1 month, my cholesterol tablets were stopped by the doctors. आपण बघितलं कशा रीतीने एकंदरीतच ह्या सर्व रुग्णांना फ्रीडम फ्रॉम डायबिटीज या क्लिनिकला भेट दिल्यानंतर त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं आहे. एवढंच नव्हे तर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डायबिटीसच्या बरोबरीने असणारे असंख्य आजार ही बरे झालेले आहेत, ज्याच्यामध्ये किडनी विकार, डोळ्यांचे विकार, डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक फूटसारखी समस्या आणि त्या अनुषंगाने उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार असो आणि लठ्ठपणा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबेसिटीवरती ही लोक मात करू शकलेले आहेत. आणि ह्याचं एकमेव कारण आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीसमधील हे उपचार. तर जरूर हे उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, एकंदरीतच हे आपण विविध प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्सविषयी आणि ह्याच्याविषयी आपण आता बोलत होतो. मला आवर्जून आपल्या कार्यशाळेविषयी थोडंसं विचारायला आवडेल, कारण काय की एकंदरीत ह्याच्यामध्ये एक मोटिवेशन जे मिळतं लोकांना, त्यामुळे पुढे जाऊन हे तुम्ही म्हणालात तसं की सातत्य त्याच्यामध्ये ठेवता येणं शक्य होतं. आणि आपणही याच्यामध्ये विविध प्रकारचं संशोधन केलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा, काय सांगता येईल? मी काय म्हणतो, होली से होली, दिवाळी ते दिवाळी, न्यू इयर टू न्यू इयर, क्रिसमस टू क्रिसमस. कसं आहे, वर्षभरामध्ये ना बरेच सणवार येतात, सीझन्स बदलतात, लग्न येतं, मग आपल्याला फॉरेन ट्रिप किंवा ऑल इंडिया कुठेतरी फिरायला जायचं असतं, कधी कधी कोविड येतो, स्ट्रेस येतो, इन्फेक्शन येतो, बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. उतार चढाव प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच. आणि जे काय आपल्याला
आपल्या आईंनी आजींनी खाऊ घातलेलं आहे चांगल्या चांगल्या सणांना, त्याचं पण टेम्पटेशन राहतं. तर ह्या सगळ्यांमधून वर्षभर अगर आपण जोडलो व्यवस्थित आणि टप्प्याटप्प्याने अगर आपण काम केलं, ॲसिड कमी केलं, चरबी कमी केली, मग हळूहळू ताकदवर झाले, तगडे घोडे झाले. कारण आपल्याकडे आता 108 सूर्यनमस्कार मारणारे शेकडो लोक आहेत जे 70-70 वयाचे आहेत, किंवा 100 किलोमीटर सायकलिंग करणारे लोक आहेत जे 60-70 वयाचे आहेत, रनिंग करणारे आहेत. तर जेव्हा आपण हे सगळं करायला लागतो तेव्हा मग खूप गाडी पुढे जाते. आणि त्यासाठी 2 तासाची डिस्कवर रिव्हर्सल सेशन ही कार्यशाळा अटेंड करणं अतिशय महत्त्वाची असते. ही दर आठवड्याला होत असते आणि त्याच्यामध्ये अगर आपण आलात तर आपल्याला सखोल कारणं कळतात की काय खोलवर कारणं आहे ज्याच्यामुळे मी घरचं खाऊन सुद्धा आणि कोक, पेप्सी, पिझ्झा न खात 45 मिनिट चालून सुद्धा का आजारी आहे. तर त्या कार्यशाळेसाठी यावं, डोळे उघडावे. आय ओपनर म्हणाले पुलकित हांडाजी, खरंच डोळे उघडतात जेव्हा आपण 2 तास स्वतःसाठी देतो आणि मग आगे की गाडी आगे. येस, मला वाटतं आणि हेच आजच्याही कार्यक्रमाचं खास करून वैशिष्ट्य आहे की आपण जरूर ह्या कार्यशाळेत सहभागी व्हा आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात 7776077760 हा फ्रीडम फ्रॉम डायबिटीज क्लिनिकचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि कायमस्वरूपी मधुमेहावरती, डायबिटीजवरती मात करू शकता. आणि अनुषंगाने असणारी ओबेसिटी, लठ्ठपणा, हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा त्या अनुषंगाने किडनी विकार, डोळे आहेत किंवा फॅटी लिव्हर सारखी समस्या आहे, सर्वांवरती मात करण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीज क्लिनिक. आणि त्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे